नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आजचा द हिंदू न्यूजपेपर अनालिसिस करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. तर चला बघूया आजच्या न्यूजपेपरमध्ये काय नक्की पॉइंट्स आहेत की जे आपल्या एक्झामच्यासाठी रिलेव्हंट आणि खूप महत्त्वाचे आहेत. तर बघूया, सगळ्यात पहिलं आर्टिकल जे आज आलेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, SC टू स्टडी व्हॉट कॉन्स्टिट्यूट पर्सनल डेटा प्रोटेक्शन पर्सनल डेटा इन DP ऍक्ट. तर एक लक्षात ठेवा की हे जे आर्टिकल आहे याची युटिलिटी जी तुम्हाला आहे ही GS2 पेपर म्हणजे तुमचा जो सामान्य अध्ययन GS2 त्याच्यामध्ये गव्हर्नन्स, सोशल जस्टिस यासारखे जे काही पॉइंट्स आहेत तर त्यामध्ये हा मुद्दा तिथं कामाला येणार आहे. आणि आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे, पहिला पॉइंट की एक स्टडी करण्यासाठी 3 मेंबरची कमिटी तयार केलेली आहे, म्हणजे त्रिसदस्यीय तिथे काय केलेलं आहे, एक कमिटी तिथे किंवा समितीचं स्थापना केलेली आहे. आणि पर्सनल डेटा म्हणजे नक्की काय याच्यावर कॉन्ट्रोवर्सी तयार होतीये है ना. वैयक्तिक खाजगी माहिती म्हणजे काय, तर याच्यावर काय केलेलं आहे त्यांनी, याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे स्टडी करण्यासाठी एक सुप्रीम कोर्टाने म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे, एक त्रिसदस्यीय कमिटी तिथं नेमलेली आहे. आणि याच्यातून काय निष्पन्न होणार आहे की पब्लिक आणि प्रायव्हेट म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक जी माहिती आहे याच्यातला फरक काय आहे किंवा याच्यातलं क्लिअर डिस्टिंक्शन म्हणजेच डिफरन्स काय आहे हे इथं काय करणार आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. तत्पूर्वी एक लक्षात माहिती गोष्ट पाहिजे की जो डिजिटल डेटा प्रोटेक्शन लॉ आहे DPDP है ना, बघा इथं तुमच्या समोर दिलेला आहे. तर हा ऍक्च्युली 2000 कधी आला होता, 23 मध्ये आला होता. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्यावेळेस जी कमिटी बसली होती त्या कमिटीचं जे नाव होतं ते लक्षात ठेवा सगळ्यांनी इथं, BN श्रीकृष्ण कमिटी. BN श्रीकृष्ण कमिटी. मग आता या कमिटीने काय दिलं होतं, त्यावेळेस ड्राफ्टिंग केलं होतं आणि भारतामध्ये खूप आमूलाग्र बदल आलेले आहेत. आणि पर्सनल डेटा किंवा राईट टू प्रिव्हसी जे आलेलं आहे आपल्या आर्टिकल 21 मधून, तर त्यांनी काय केलेलं आहे, या त्या बेसिसवर किंवा त्या बेडरॉकवर किंवा त्याच्या आधारे हा कायदा बनवला गेलेला आहे. कमिटीचं नाव इम्पॉर्टंट आहे. बाकीचं सगळ्या गोष्टी बघण्यात फार जास्त काही अर्थ नाहीये, फक्त एवढंच माहित पाहिजे की या पद्धतीने इथं गोष्टी आहेत. तर एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याखाली काय आहे की याच्यामध्ये कन्सर्न आहे, थोडंसं ओव्हरलॅप होऊ शकतो. आता काय सांगितलेलं आहे बघा, पिटिशनर आर्ग्यूड दॅट द सेक्शन 44(3) ऑफ द DP Act may impose a blanket ban on disclosure of personal information, potentially weakening the right to information and restricting the journalist access to the public interest data. मग आता काय झालेलं आहे की याच्यामध्ये एक पिटिशन दाखल केली गेलेली आणि पिटिशन दाखल केलेली आहे, तर ते काय म्हणतात, जर तुम्ही असं कराल तर काय होईल की सेक्शन 44(3) नुसार काय होईल की जी माहिती सार्वजनिक म्हणून पब्लिश केली जाईल तर त्याच्यावर काय येईल, इथं बंधने येतील. आता काय नक्की पब्लिक माहिती असणार आहे आणि प्रायव्हेट माहिती काय असणार आहे याच्यामध्ये आपल्याला अजून क्लॅरिटी नाहीये. मग प्रॉब्लेम असा होईल की जे आपला राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे ना 2005चा, इयर माहित असणं MPSCच्या मुलांसाठी आणि UPSCच्या मुलांसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे. तर याच्यामुळे काय होऊ शकतो की कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो. आता कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय की राईट टू इन्फॉर्मेशन कायद्याखाली आपण अशी माहिती मागवू शकतो की जी पब्लिक पर्पजसाठी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय होऊ शकते, ही गोष्ट हॅम्पर होऊ शकते अँड राईट टू इन्फॉर्मेशन अँड रिस्ट्रिक्टिंग अ जर्नलिस्ट ऍक्सेस है ना. मग आता जी माहिती पब्लिक डोमेन मध्ये ठेवायची की ज्याच्यामुळे काय होणार आहे, ही डेमोक्रेसी मजबूत होणार आहे, लोकशाही बळकट होणार आहे, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येऊ शकतो. पुढं, अ डिलिशन ऑफ पब्लिक इंटरेस्ट क्लॉज. अ सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग आर्ग्यूड दॅट टर्म पब्लिक इंटरेस्ट म्हणून नावाची गोष्ट आहे वॉज रिमूव्ड फ्रॉम द DPDP ऍक्ट फ्रेमवर्क, मेकिंग इट डिफिकल्ट फॉर जर्नलिस्ट टू ऍक्सेस द डेटा नेसेसरी फॉर द पब्लिक अकाउंटेबिलिटी ऑफ द पब्लिक ऑफिशियल्स. म्हणजे आता तो क्लॉज ऍक्च्युली निघून गेलेला आहे. आणि काय सांगितलंय, पेनल्टी सेंट्रिक फ्रेमवर्क तिथं काय आहे, विथ नो कॉम्पन्सेशन टू द विक्टिम. आता ऍक्च्युली इश्यू असा झालेला आहे की पेनल्टी तर आहे, बट याच्यामध्ये जर कुणी समजा याचं व्हायोलेशन केलं, समजा जर इफ एनी पर्सन इज फाउंड इज इन व्हायोलेशन विथ दिस ऍक्ट, म्हणजे या कायद्याचा जर कोणी दुरुपयोग करतंय किंवा याचं उल्लंघन करतंय तर त्याच्यावर पेनल्टी लावण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की देर इज नो कॉम्पन्सेशन टू द विक्टिम है ना. द ऍक्ट इम्पोजेस हेवी पेनल्टी फॉर इलिगल ऍक्सेस टू द पर्सनल डेटा बट फाईन गोज टू द गव्हर्नमेंट्स कॉन्सोलिडेटेड फंड. येस, ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की आर्टिकल
266 of the Indian Constitution says that there shall be a consolidated fund of India and in which all the money of India that is being raised from the public charges, जे पण गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू असेल अदर दॅन द लोन विच आर रेज बाय द गव्हर्नमेंट शाल गो टू वेअर द कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, म्हणजे जो संचित निधी म्हणून नावाचा असतो आणि त्याच्यावर काय बनवावं लागतं, अप्रोप्रिएशन ऍक्ट आणि बिल बनवावं लागतं. कारण असं म्हटलेलं आहे की बघा की नो मनी शाल बी विथड्रॉन फ्रॉम द कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया अनलेस अँड अंटिल ऍक्ट मेड बाय द पार्लिमेंट, म्हणजे संसदेने जोपर्यंत याच्यावर कायदा बनवत नाहीत तोपर्यंत पैसे याच्यातून काढू शकत नाही. मग आता प्रॉब्लेम असा होतोय की समजा से फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, वन पर्सन इज देअर आणि याचं व्हायलेशन झालेलं आहे. याचं व्हायलेशन म्हणजे झालेलं काय की याची जी खाजगी माहिती होती ती एखाद्या व्यक्तीने काढली आणि ती खाजगी माहिती करून काय घेतलं की त्याचा त्या कायद्याने दुरुपयोग करून स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काहीतरी केलेलं आहे. मग आता या व्यक्तीवर काय झालेलं आहे, अन्याय झालेला आहे. जस्ट अ हायपोथेटिकल सिच्युएशन. मग आता याला आहे का नाही कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे. पण कायद्याने काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जे पेनॉल्टी लावलेली आहे म्हणजे ज्या व्यक्तीने दुरुपयोग केला दुसऱ्या त्याच्यावर पेनॉल्टी लावली, फाईन लावला, आता ते पैसे कुठे गेले, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये गेले. मग आता त्याच्यासाठी ऍक्ट बनवावा लागणार. ऍक्ट बनवायचा म्हटल्यावर मग काय करावं लागेल, सेशनमध्ये यावं लागेल. मग सेशनमध्ये यायला कधी लागतं तर सेशन एक लक्षात ठेवा दोनच वेळा होता, तीन वेळा होतं. एक तर बजेट, एक तर विंटर आणि एक समरचं किंवा जून जे बजेट सेशन म्हणतो, एक तर 3. मग त्याच्यासाठी वाट बघावी लागणार. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज ते बिल पास वगैरे होण्यासाठी खूप वेळ जाईल. 100 दिवस तर मिनिमम धरून चालाच. मग काय होणार आहे, आज जर समजा एखाद्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याच्यावर कारवाई जवळपास 3 महिने 3.5 महिन्याने होते, त्या व्यक्तींची मेंटॅलिटी राहणार आहे का त्याला जे कॉम्पन्सेशन देण्याचे आहेत. मग असं म्हणतात ना, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, ही गोष्ट इथं तयार होते. मग काय केलं पाहिजे तर एक लक्षात ठेवा की याच्यासाठी कॉम्पन्सेशन जर असेल तर याच्यासाठी एक फंड वेगळाच ठेवला पाहिजे. ठीक आहे, फंड वेगळा ठेवला पाहिजे किंवा त्याच्यासाठी सेपरेट मेकॅनिझम पाहिजे. ठीक आहे, सो असे सोल्युशन्स तुम्ही देऊ शकता. ऍज इट इज क्वेश्चन तर विचारणार नाहीत की याच्यात काय त्रुटी आहेत वगैरे, असं काही नाही विचारणार. तुम्हाला याचा अभ्यास करताना एवढं तर माहित पाहिजे की हे कॉन्सॉलिडेटेड फंड मध्ये जातं. आता पुढं नीड टू बॅलन्स प्रायव्हसी अँड द ट्रान्सपरन्सी. येस, एक लक्षात ठेवा की भारतामध्ये आपलं संविधान जे काय आहे का नाही ते ट्रान्सपरन्सी ठेवण्याचा जास्तीत जास्त काय करतं तिथं प्रयत्न करतं. पण एक लक्षात ठेवा ज्यावेळेस पण ट्रान्सपरन्सी तिथं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तिथं काय आहे एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रायव्हसी सुद्धा लोकांचं जे खाजगी माहिती आहे आय एम सॉरी तर ती सुद्धा काय आहे तिथं त्याची सुद्धा सुरक्षितता घेणं किंवा त्याची काळजी घेणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. सो अशा पद्धतीने हा इथं मुद्दा झालेला आहे डिस्कस. याच्यातून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की गव्हर्नन्सच्या ज्यावेळेस पण आपण स्कीम इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस प्रायव्हसी आणि गव्हर्नमेंटचे लार्जर गोल्स याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होताना दिसतो. आणि हे जे डीपीडीपी डिजिटल डेटा प्रोटेक्शन लॉ जो आहे ना, डिजिटल डेटा प्रोटेक्शन जो लॉ दिलेला आहे इथं, तर अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता तिथं कोट करू शकता आणि मग या बेसिसवर तुम्ही काय करू शकता की सजेशन्स वगैरे पण देऊ शकता. सो एक लक्षात ठेवा की एवढं मोठं आर्टिकल आहे त्यातनं 1 ते 2च पॉइंट्स आपल्याला मिळतात. सो मेन्सला मेहनत असते. सो हे तुम्हाला करावं लागणार आहे. चला नेक्स्ट आता आपण आर्टिकल बघूया. इंडिया को स्पॉन्सर्स द रिझोल्युशन पास बाय UNSC अगेन्स्ट इराण. सो प्रत्येक दिवशी माझ्या चर्चेमध्ये आता वॉरच्या संदर्भात एक बिट आहेच. आणि आता काय झालेलं आहे बघा की इराणवर आता सध्या को स्पॉन्सर करून काय केलं गेलेलं आहे बघा, रिझोल्युशन पास केलं गेलेलं आहे, म्हणजे ठराव पास केला गेलेला आहे की तिथं काय झालं पाहिजे, स्टेट ऑफ हॉर्मोज म्हणजे जे इराण जो देश आहे त्या इराणच्या आजूबाजूला इराणनी कुठेही जाऊन काय अटॅक केला नाही पाहिजे, तिथं काय इस्टॅब्लिश झालं पाहिजे, पीस झालं पाहिजे. मग आता एक लक्षात ठेवा पीस डेव्हलपमेंट ही जी कामं आहेत ती कुणाची कामं आहेत तर एक लक्षात ठेवा युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषद जी आहे 1945ला वर्ल्ड वॉरच्या नंतर ज्यावेळेस तिची स्थापना झाली होती तिचा मुख्य उद्देश हाच होता. द मेन एम ऑफ युनायटेड नेशन्स वॉज दॅट की अटॅक पीस जे अटॅक गोष्टी होत आहेत किंवा वॉर वगैरे होत आहेत ते थांबवणं, पीस आणि डेव्हलपमेंट आणि लोकांच्या वेलफेअरसाठी काम करण्यासाठी ती संस्था तिथं बनवली होती आणि तिचं बजेट पण खूप मोठं आहे. मग आता तिचं जे थोडंसं नेचर आहे त्यातलं मी तुम्हाला 2 काउन्सिल सांगून देतो. एक आहे तुमची युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. ठीक आहे, जनरल असेंब्ली एक आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आय थिंक 197 मेंबर्स आहेत. येस करेक्ट, इट इज करेक्ट. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ही काम जी आहे ना हिचं महत्वाचं काम आहे जिचं आपण आता
चर्चा करतोय, तर युएनएससी ची जी कमिटी आहे, म्हणजे युएनएससी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्राची काय आहे, सुरक्षा परिषद आहे, तिची कामं आहेत की पीस एस्टॅब्लिश करणं. मग याचं स्ट्रक्चर असं आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये परमनंट आणि नॉन परमनंट अशा दोन काय आहेत कंट्रीज आहेत. युएनएससी मध्ये लक्षात ठेवा टोटल 15 मेंबर आहेत. किती मेंबर्स आहेत टोटल? 15 मेंबर्स आहेत. आणि इथं लक्षात ठेवा की जे परमनंट म्हणजे स्थायी आहेत ते टोटल 5 आहेत. ठीक आहे. आणि जे नॉन परमनंट आहेत ते किती असतात? 10 असतात. आणि दर 2 वर्षांनी हे निवडून येतात. नॉन परमनंट दर वर्षांनी काय असते, यांची निवडणूक असते ना. इलेक्शन्स म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया तिथं की त्यांच्या टर्म्स असतात. तर इंडिया आत्ताच्या सध्या 2 इयरच्या टर्मसाठी आहे का? इंडिया नॉन परमनंट मेंबर मध्ये नाहीये आता सध्या. ठीक आहे. मग P5 नेशन म्हणजे जे परमनंट आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युएस नंतर परत आहे कोण? जर्मनी. त्याच्यानंतर कोण आहे? USSR म्हणजेच आत्ताचं रशिया. त्याच्यानंतर ब्रिटन, UK आणि चायना. हे P5 5 मोठ्या कंपनीज आहेत, सॉरी कंट्रीज आहेत. या कंट्रीजला तिथं काय आहे? विटो म्हणजे नकारात्मक अधिकार आहे आणि युनायटेड नेशन्स मधून त्यांचं स्थान कुणीही हलवू शकत नाही. पण हे जे नॉन परमनंट मेंबर आहेत यांच्याच बरोबर इंडियाने आता को स्पॉन्सर केलेला आहे, म्हणजेच तिथंच आपला पाठिंबा दिलेला आहे की हे जे इराणमध्ये चाललेलं युद्ध आहे का नाही, ते थांबवलं पाहिजे आणि तिथं काय झालं पाहिजे? पीस, डेव्हलपमेंट, ह्युमन वेलफेअर, ग्रोथ अँड द स्टॅबिलिटी ही तिथं काय झाली पाहिजे? सगळ्यांची आली पाहिजे. आणि युनायटेड नेशनचं काम हेच आहे, लक्षात ठेवा, की डेव्हलपमेंटसाठी काम करणं. ऍक्च्युली युनायटेड नेशन आहे ना, ती फेल गेलेली आहे बऱ्यापैकी. तर असा प्रश्न येऊ शकतो उद्या की युनायटेड नेशनचे जे काय आहेत ना, ते कामं सांगा. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची तुम्हाला काय आहे? कामं सांगा. इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजेच लक्षात ठेवा की तुमचा आता जो एमपीएससीचा बदललेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स आणि तिथं इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, जे इंटरनॅशनल लेवलवर इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं की युनायटेड नेशन्स, यांची कामं सांगायची आहेत तुम्हाला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला युएनएससी ची कामं विचारतील, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची कामं हे करतील. तर हे तुम्हाला काय करायचं आहे तिथं लक्षात ठेवायचं आहे. सो या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन गेलं पाहिजे. आता महाराष्ट्रातून एक सगळ्यात मोठा प्रश्न जो तुम्हाला भेडसावतोय ना, की ज्याच्यामध्ये सगळ्यात विद्यार्थी एक म्हणतात की तयारी कशी करायची, तर तयारी या पद्धतीने तुम्हाला करावी लागेल. आता याचबरोबर याच्यातून मला जे एक इम्पॉर्टंट हायलाइट जी इथं तुम्हाला द्यायची होती ती आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. तर एक लक्षात ठेवा, आता इथं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल म्हणून नावाची एक ऑर्गनायझेशन परत चर्चेत आलेली आहे. आता गल्फ कोऑपरेशन काउन्सिल म्हणजेच कुठले? तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही इथं मॅप काढून देतो मी तुम्हाला, इथं आहे हा सौदी अरेबिया, इथं आहे बघा ओमान, येमेन, इथं आहे बघा तुमचं पर्शियाचं गल्फ म्हणजे गल्फ आखात है ना. आणि याच्यावर कोण आहे? मग इथं इराण. परत इकडं कोण आहे? इराक. इथं कोण आहे? कुवेत. या भागात कुवेत आहे है ना. असे देश आहेत. परत इथं कोण आहे? बहारीन. सो असे देश आहेत. मग आता हे आखाताच्या बाजूला जेवढे पण देश आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं? आखाती देश. पण गल्फ कोऑपरेशन काउन्सिल म्हणून नावाचं इथं काय आहे? एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे आणि या रिजनल ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहेत ते मात्र थोडंसं पार्ट असणं आपल्याला इथं आवश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. सो GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल याचे जे मेंबर्स आहेत, ठीक आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे बघा, तिथं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल्स मध्ये जे मेंबर्स आहेत ते आपल्याला पार्ट कसे ठेवायचे, तर मी इथे लक्षात ठेवा QUOBKS असं नावाचं इथं काय केलेलं आहे, मी एक न्यूमॉनिक बनवलेलं. न्यूमॉनिक म्हणजे शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे आणि ज्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता? ते मेंबर कंट्रीज लक्षात ठेवू शकता. सो क्यू म्हणजेच कोण आहे लक्षात ठेवा इथं? कतर. त्याच्यानंतर यू म्हणजे युनायटेड अरब अमिरात, ज्याला आपण UAE असं पण म्हणतो आणि ज्याची कॅपिटल आहे अबुधाबी. त्याच्यानंतर O स्टँड्स फॉर ओमान. त्याच्यानंतर B स्टँड्स फॉर बहारीन. ठीक आहे. त्याच्यानंतर K स्टँड्स फॉर कुवेत. देर इज पॉप्युलर सेइंग लाहुल विला कुवेत है ना. सो कुवेत. त्याच्यानंतर S स्टँड्स फॉर सौदी.
सौदी अरेबिया. रियाद ही जे त्याची काय आहे राजधानी आहे. आणि इस्लाम धर्मासाठी जे मानलं जाणारं पवित्र स्थळ जे आहे ना मक्का आणि मदिना ते इथंच लाई करतं. सो हे मेंबर्स पार्ट असणं युपीएससीच्या साठी इम्पॉर्टंट आहे. क्यूबॉक्स असं काहीतरी तिथं तुम्ही काय करू शकता न्यूमॉनिक तयार करू शकता. क्यूबॉक्स QUOBKS है ना. सो हे 6 मेंबर्स आहेत माहित असायला पाहिजेत. नेक्स्ट याच्या पुढं आता इकॉनॉमिक सर्वे प्रॉमिसेस द इम्पॅक्ट ऑफ न्यू लेबर कोड्स. ओके, तर एक लक्षात ठेवा 2019 मध्ये युनियन गव्हर्नमेंटनी काय केलं होतं टोटल 29 असे सेंट्रली लेबर कोड होते म्हणजे सेंट्रल लेबर कोड. आता लेबर कोड म्हणजे काय असतात की एक लक्षात ठेवा ज्यावेळेस पण इथं जेवढे पण आपल्या देशामध्ये इंडस्ट्रीज लागतात तर त्याच्यामध्ये लेबर्सची गरज लागते म्हणजेच श्रमिकांची गरज लागते आणि त्यांच्या वेलफेअरसाठी त्यांना जस्टिस देण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या काही कामाच्या अटी असतील ते जर कशाने नियमान जर ठेवले असतील तर ते लेबर कोड्सनी काय करायचे आधी 29 वेगळे वेगळे लॉ होते म्हणजे वेगवेगळे होते आणि त्याचं काय केलं गव्हर्नमेंटने परत कॉन्सॉलिडेशन केलं आणि त्याच्यावर काय केलं सेपरेट 4 वेगळे कोड बनवून टाकले. तर एक लक्षात ठेवा द कोड ऑन वेजेस म्हणजे त्यांना जे पेमेंट दिलं जातं पगार दिला जातो मजुरी ते 2019 मध्ये त्याच्यावर एक बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल रिलेशन कोड 2020, त्याच्यानंतर कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स जे आहे 2020 असे 4 वेगवेगळे गव्हर्नमेंटनी त्यावेळेस काय केले होते कोड्स बनवले होते. आता हे पाठ असणं गरजेचं आहे का तर होऊन जातं. चला आपण लगेच बघूया परत एकदा पाठ करूया. कुठला कुठला आहे पहिला कोड ऑन वेज 2019 एवढंच इयर बाकी सगळे सेम आहेत बघा 2020. त्याच्यानंतर कोड ऑन इंडस्ट्रीयल रिलेशन कोड ऑन सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा आणि त्याच्याच बरोबर ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स असे 4 आहेत. हे पाठच असायला हवेत कारण तुम्हाला उद्या मेन्स परीक्षेला म्हणजे मुख्य परीक्षेसाठी ह्याची तुम्हाला गरजच आहे. पुढं आता काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये की हे जे लेबर कोड आहेत ना याच्यामुळे काय तयार झालेलं आहे फॉर्मलायझेशन तयार झालेलं आहे. ठीक आहे म्हणजे इकॉनॉमी फॉर्मलायझेश होते. आता फॉर्मलाइज होते म्हणजे या शब्दाचा अर्थ म्हणजे काय नक्की अर्थ म्हणजे काय तर बघा मी पुढच्या स्लाइडवर तुमच्यासाठी इथं 4 ते 5 महत्वाचे पॉइंट्स काढलेले आहेत ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं की की ऍस्पेक्ट्स ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर्मलायझेशन म्हणजे ज्या वेळेस पण एखादी गोष्ट फॉर्मलाइज होते इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये तर ते नक्की म्हणजे काय त्याचा अर्थ काय तर ते पॉइंट तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता आणि रेफरन्ससाठी ठेवा परत हे मुद्दे तुम्हाला मिळणार नाहीत है ना. सो लीगल प्रोटेक्शन अँड सोशल सिक्युरिटी. सो ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा हे एम्प्लॉयमेंट फॉर्मलायझेशनचा अर्थ असा असतो की तुम्हाला तिथं लीगली प्रोटेक्शन मिळतंय आणि काय मिळतंय सोशल सिक्युरिटी. सो वर्कर्स मूव्ह इन टू द जॉब विथ द कॉन्ट्रॅक्ट्स दॅट एंटायटल्स देम टू द बेनिफिट लाईक एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड त्याच्यानंतर मेडिकल इन्शुरन्स आणि रिटायरमेंट पेन्शन्स. तर एक लक्षात ठेवा ज्यावेळेस पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक काम करतात त्यावेळेस असं म्हणतात ना की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय खरं नाहीये प्रायव्हेट सेक्टरची बोंबाबोंब फार आहे ना कधी काढून टाकतील सांगता येत नाही. तर एक लक्षात ठेवा त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने मेजर काय घेतलेले की तुम्हाला लॉफुली तिथं म्हणजे लिगली प्रोटेक्ट केलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेलं की सोशल सिक्युरिटी आहे म्हणजे सामाजिक सुरक्षितता तिथं तुम्हाला देण्यात आली आहे. कशी देण्यात आलेली आहे तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला इन्शुरन्स दिला जातो मेडिकल इन्शुरन्स दिला जातो म्हणजे विमा उतरवला जातो जर इन केस तुम्हाला ऐनवेळीस पैशाची गरज लागली तर इन्शुरन्स मधून तुमचे पैसे कट होऊन तिथं काय होतात तुम्हाला त्याचा प्रीमियम बेनिफिट मिळतो आणि त्या बेनिफिटच्या आधारे तुम्ही काय करू शकता समजा हेल्थ इन्शुरन्स आहे आणि तुम्ही आजारी पडलेले आहे 2 ते 3 लाख रुपये अचानकपणे तुम्हाला गरज लागलेली आहे तर तुमचा जो विमा तिथं उतरवला गेलेला असतो त्याच्यामधून तुम्हाला काय आहे गोष्टी तिथं सहज मिळून जातात. पुढे काय आहे की EPFO एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला मिळून जातं तिथं आणि रिटायरमेंट पेन्शन आहे ना म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला तिथं पेन्शन मिळत होते. मग आता पेन्शन मिळण्यासाठी कोणत्या कोणत्या स्कीम आहेत तर एक माहित असायला पाहिजे अटल पेन्शन स्कीम आहे ना अटल पेन्शन स्कीम आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे प्रधानमंत्री जीवन बीमा योजना आहे. त्याचे फीचर्स जे आहेत आपण ते पुढे एकदा डिस्कस करूयात 100% प्रश्न कसे येतील त्याच्यावर. त्याच्यानंतर सेफ्टी नेट म्हणजे तुम्हाला तिथं काय केलेलं आहे अगेन्स्ट इकॉनॉमिक शॉक सच ॲज पॅन्डेमिक्स बाय प्रोव्हाइडिंग स्ट्रक्चर्ड एम्प्लॉयमेंट टर्म्स अँड इन मेनी केसेस सेफर वर्किंग कंडिशन्स. आता सेफ्टी नेट म्हणजेच काय एक लक्षात ठेवा की कोविड सारखी कंडिशन आली होती पटापट इंडस्ट्री तिथं बंद व्हायला लागल्या. आता मग प्रॉब्लेम काय झाला की काम बंद झालं पैसे बंद झाले. सो प्रायव्हेट सेक्टरचा प्रॉब्लेम हाच आहे की काम बंद तर पैसे बंद होतात पण गव्हर्नमेंटला तसं नाही गव्हर्नमेंटमध्ये ते पगार चालूच राहतात काम बंद होऊ दे नाही तर नाही. मग त्यावेळेस काय केलं गेलेलं आहे की त्यांना फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टिंगवर काय घेतलेलं आहे तिथं कंडिशन्स लावलेले आहेत की जर तुम्हाला पूर्णपणे पगार नाही मिळाला तर ऍटलिस्ट एवढं तरी काय होईल मिळूनच जाईल 100%. पुढं रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स
business registered with the authorities becoming the part of टॅक्स नेट अँड अदरिंग टू द लेबर लॉज. म्हणजे जो पण बिझनेस इंडियामध्ये येऊन किंवा भारतामध्ये एस्टॅब्लिश झालेला आहे त्याचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटकडे होणार आणि त्यांना टॅक्सच्या संदर्भात काय होणार काय आहेत जे नियम आहेत ते पाळावेच लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट एम्प्लॉईज आहेत जे त्यांचे कामगार त्यांच्या कल्याणासाठी वेलफेअरसाठी इथं मेजर्स घ्यावेच लागणार आहेत. पुढं डेटा अॅक्युरेसी फॉर्मलायझेशन अलो बेटर ट्रॅकिंग ऑफ एम्प्लॉयमेंट ट्रेंड्स effective policy making आणि drivers. Key drivers of this shift includes digitalization, tax reforms like GST, government-led initiative encouragement, enrolling in the formal employment schemes. That's it. So या पद्धतीने इथं आपण काय म्हणू शकतो हे तुमचे जे मुद्दे आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत फॉर्मलायझेशन म्हणजेच काय लीगल एंटरटेनमेंट भेटणार आहे तुम्हाला तिथं सोशल सेफ्टी नेट मिळणार आहे सिक्युरिटी मिळणार आहे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे तुम्हाला रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स असणार आहे म्हणजेच कंपन्यांना कंपल्सरी रजिस्टर करावं लागणार आहे तिथं जे की भारतामध्ये होत नाही. ठीक आहे हे सगळ्या गोष्टी काय आहेत तिथं याचा इम्पॅक्ट तिथं तुम्ही कशामध्ये पकडू शकता फॉर्मलायझेशन मध्ये पकडू शकता. आता युपीएससीच्या रिलेव्हंट पॉईंट या आर्टिकल मधून आपल्याला काय उचलायचे तर बघा इकॉनॉमिक सर्व्हे जो 2025-26 आता इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आर्थिक पाहणी आपल्या देशामध्ये जेवढे पण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज होतात ना त्याच्यावर नजर ठेवणार हे डॉक्युमेंट आहे. आणि युपीएससीने एक प्रश्न विचारलेला आहे की इकॉनॉमिक सर्व्हे बजेट जे आहे बजेटच्या आधी हे इकॉनॉमिक सर्व्हे एक दिवस आधी मांडला जातो बजेटच्या आधी. आणि बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे या दोन्ही डॉक्युमेंट म्हणजे हे दोन्ही सरकारी दस्तावेज आहेत यांना तयार करण्याची जी जबाबदारी आहे ती फायनान्स मिनिस्ट्री वित्त मंत्रालय फायनान्स मिनिस्ट्रीकडे असते. आणि डिपार्टमेंट आहे इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांच्याकडे ही जबाबदारी असते माहीत असू द्या. ठीक आहे काही मुद्दे मी जे असतो ते की जे मला सडनली असे लक्षात येतात की नाही इथं देणं इन्साइट्स गरजेचं आहे ते लगेच जो माझा प्रिव्हियस स्टडी आहे जो माझा एवढा एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवर मी देत असतो कारण युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे आणि ते पटकन कधी ना कधीतरी मला असं रिफ्लेक्ट होऊन जातं आणि विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की अरे हा असा याचा प्रश्न विचारलेला आहे यू शुड नो. सो इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट हे जे प्रिपेअर करण्याचं किंवा तयार करण्याची जर जबाबदारी कुठल्या डिपार्टमेंटवर आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. 6 डिपार्टमेंट आहेत है ना इकॉनॉमिक्सच्या कोर्समध्ये तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल पण जस्ट एक बीट आहे तिथं माहिती दिलेली आहे. तर क्लेम काय म्हणतोय की आता इकॉनॉमिक सर्व्हे जो 2025-26 आहे त्यांनी क्लेम केलेले आहे की न्यू लेबर कोड्स जे आहेत ना कुड इन्क्रीज फॉर्मलायझेशन म्हणजे हे लेबर कोड आहेत ना हे काय करणार आहेत फॉर्मलायझेशन वाढवणार आहेत. जे मगाचे 5 पॉईंट मी जे बोललेले आहेत ना तर ते काय होणार आहेत याच्यामध्ये वाढ होणार आहे फ्रॉम 60.4% टू 75% म्हणजे जवळपास 15% वाढ होणार आहे क्रिएटिंग 77 लाख जॉब्स बूस्ट फिमेल लेबर पार्टिसिपेशन अँड ऍड 1.25% टू जीडीपी बाय 29-30%. ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये काय होणार आहे की जीडीपी मध्ये ग्रोथ रेट वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत. मग असं म्हणतात ना की इंडियामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा इंडियाची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ काय आहे ऍक्च्युली जॉबलेस आहे म्हणजे इंडियामध्ये ग्रोथ तर होतीये पण जॉबलेस आहे जॉब तयार होत नाहीत. मग जॉब का तयार होत नाहीत बिकॉज देर इज नो फॉर्मलायझेशन ऑफ रेकॉर्ड्स. इकॉनॉमीमध्ये फॉर्मलायझेशन होत नाही म्हणून तर हे म्हटलेलं आहे ना पीवायक्यू आहे बरं का पीवायक्यू म्हणजे मेन्स मध्ये विचारलेला हा मुद्दा आहे आणि हा त्याचं एक्सप्लेनेशन आहे डायरेक्ट पॉईंट इथून तुम्ही असे लिहू शकता येणाऱ्या एमपीएससीच्या मेन्स मध्ये पण. दुसरी गोष्ट डिस्पाइट रिफॉर्म 80% ऑफ इंडियाज वर्कफोर्स रिमेन्स इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करते. इनफॉर्मल सेक्टर म्हणजेच काय करू शकतात बघा एक लक्षात ठेवा फॉर्मल सेक्टरची डेफिनेशन आहे की 10 किंवा 10 पेक्षा जास्त वर्कर्स ज्या एखाद्या फर्म मध्ये इन्स्टिट्यूशन मध्ये काम करतात आणि त्यांच्यासाठी सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत त्याच्याच बरोबर फॉर्मलायझेशन आहे किंवा अजून त्याच्यामध्ये काय आहेत की दे आर लिगली बाइंडिंग टू द मेजर्स विच आर सेट बाय द गव्हर्नमेंट तर त्यांना आपण फॉर्मल सेक्टर म्हणतो. 10 पेक्षा ज्या संस्थेमध्ये कमी असतात तिथे इनफॉर्मल सेक्टर म्हणतो. आणि हे आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये आहेत का नाही जेवढे कामगार काम करतात त्यातले 80% इन्फॉर्मल म्हणजे काय की त्यांना सोशल सेफ्टी नेट नाहीये सिक्युरिटी नाहीये प्रोटेक्शन नाहीये काहीच अशा गोष्टी नाहीत. ते फक्त काय आहेत तिथं कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत आणि कॅज्युअल वर्कर्स आहेत विथ डायरेक्ट फॅक्टरी एम्प्लॉयमेंट फॉलिंग फ्रॉम 61%. म्हणजे झोमॅटो वगैरे जे आहेत का नाही तुम्ही बघता वर्कर्स सोशल सेफ्टी नेट काय नाहीये काम बंद की पैसे बंद सोशल सेफ्टी नेट मिळणं फार गरजेचं आहे. पुढं द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ वर्किंग कंडिशन्स कोड रेजेस रेग्युलेटेड बाय द थ्रेशहोल्ड. सो ले ऑफ अप्रुव्हल लिमिट विच critics says reduces the worker protection and encourages firm to avoid permanent employment. आता ऍक्च्युली काय होतं माहितीये का
की एवढे सगळे गव्हर्नमेंटनी मेजरमेंट्स किंवा मेजर्स दिलेले आहेत. मग प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का याच्यामध्ये, की असे जे ले ऑफ अप्रुव्हल्स वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गव्हर्नमेंटच्या, त्याची कॉस्टिंग खूप जाते आणि ते जर हे केलं तर एम्प्लॉयरला काय होतं माहिती आहे का, हायर आणि फायर करणं फार अवघड जातं. मग तो विचार काय करतो, की जर एवढी तकदक मला लागणार आहे तर मी कशाला ह्या सगळ्या ऑन रेकॉर्ड प्रोसेस करू. सो हे करण्याचा तो टाळतो आणि त्यामुळे काय होतं, की जे फॉर्मलायझेशन आहे ते इकॉनॉमीचं फार कमी होतं. बाकीच्या देशांमध्ये असं नाहीये. प्रायव्हेट सेक्टर खूप चांगलं डॉमिनेट करतं. इंडियामध्येच हे सगळ्यात खूप खराब गोष्ट आहे. कोड प्रमोट्स फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, म्हणजे कोडमुळे काय झालेलं, फिक्स टर्म. याचा अर्थ तुम्हाला आहे का नाही, कामावरून अचानकपणे काढून टाकता येत नाही. है ना? आज येतोय, उद्या जा, असं करू शकत नाही. है ना? ऑफरिंग लिमिटेड बेनिफिट्स बट वीकनिंग जॉब सिक्युरिटी विच हिस्टॉरिकली डिफाईन्ड फॉर्मल एम्प्लॉयमेंट. सो कोड्स काय आहेत, की कोड जे आहेत, लेबर कोड आलेले आहेत, त्यांच्याकडून एक्सपेक्टेड असं आहे की त्यांनी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला एक प्रॉपर लॉंग टर्म मध्ये काय मिळालं पाहिजे, जॉब्स मिळाले पाहिजेत, अशी तिथं कंडिशन्स असायला पाहिजे, पण युजली होत नाही. पुढं, सेव्हरल प्रोव्हिजन्स हॅव इम्प्लिमेंटेशन गॅप्स. एक्झाम्पल, जिग वर्कर. जिग वर्कर म्हणजेच कोण, की जे ओला, उबर, त्याच्यानंतर झोमॅटो, त्याच्यानंतर आपण ब्लिंकिट, असे जेवढे पण काम करणारे जे वर्कर आहेत ना, की जे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. 8 तास यायचं, लॉग इन करायचं, तेवढी बॅग उचलायची, डिलिव्हरी करायची, डिलिव्हरी करून परत माघारी यायचं, विषय संपला, पैसे मिळाले दिवसाचे, आठवड्याला काय जे असतील ते, आणि त्या पद्धतीने काम. तर याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन गॅप्स आहेत. रिस्केलिंग फंड, नॅशनल वेजेस फ्रेमवर्क क्लिअर्स, रिस्किंग द वीक एन्फोर्समेंट अँड लिमिटेड वर्कर्स बेनिफिट. है ना? सो असे मुद्दे आहेत ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस केलेले आहेत. 100% आता प्रश्न मग याच्यावरून काय तयार होईल सांगू तुम्हाला मेन्सला. इंडियामध्ये फॉर्मलायझेशन करण्यासाठी, कॉम्प्लायन्स करण्यासाठी काय मेजर्स घेतले पाहिजे? फॉर्मलायझेशन करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, असा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. है ना? एमपीएससीला तर येईल, युपीएससीला एवढ्या लेवलने नाहीत विचारत, पण एमपीएससीला येण्याचे चान्सेस आहेत. सो तो तुम्हाला इथं काय करावं लागेल, याच्यावर मेजर्स सजेस्ट बघावे लागतील. सो मी ते डिस्कशन आता नाही घेणार. आय एम लिमिटिंग दॅट डिस्कशन फॉर द नेक्स्ट टॉपिक्स. ज्यावेळेस मला अशी संधी मिळेल त्यावेळेस मी नक्कीच त्याच्यावर हे करेन, किंवा एखादा विशेष असा प्रश्न घेऊन मी त्याच्यावर त्यावेळेस ते डिस्कस करण्याचा या आर्टिकलच्या माध्यमातून आपण काय करूया, प्रयत्न करूया. पुढं, विमेन्स पॉलिटिकल पार्टिसिपेशन इन इंडिया. ओके, सो हे एक चित्र आहे. इमेज थोडीशी क्लिअर नाहीये, बट 4 महिला आहेत आणि 4 महिला काय करतायत, ऍक्च्युअली मध्ये तिथं आपलं असं बोर्ड दाखवलेलं आहे आणि त्यांच्या पुढे शाई लावलेली आहे, जे दिस इंडिकेट्स की त्या काय करून आलेल्या आहेत, मतदान करून आलेल्या आहेत. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, की आज जरी सुद्धा भारताच्या संविधानाने जे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज असं म्हणतो आपण, युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाईज म्हणजे सर्व व्यक्तींना इथं फ्रँचाईज, सर्व व्यक्तींना, कुठल्याही धर्माचे असू दे, कुठल्याही त्याचं जात असू दे, कुठलंही तिचं लिंग असू दे, कुठल्याही ठिकाणी तिचा जन्म झालेला असू दे, तर या बेसिसवर डिस्क्रिमिनेशन न करता त्यांना मतदान करण्याचा, प्रौढ मतदान करण्याचा अधिकार ज्यावेळेस वय वर्ष 18 होईल तो दिलेला आहे. है ना? मग विमेन्सचं जे पार्टिसिपेशन आहे पॉलिटिकल प्रोसेसमध्ये, वोटिंगमध्ये, हे कमी का आहे, तर याची काही जी कारणं आहेत, तर ती आपण काय केलेलं आहे इथं चर्चा करतोय. तर बघा, पॅट्रियार्कल सोशल नॉर्म्स म्हणजे जे पितृसत्ताक पद्धती आहे ना, तर ती काय काम करू देत नाही. ऑफन रोल्स विमेन्स टू द डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटीज अँड डिस्करेज पॉलिटिकल लिडरशिप. चूल आणि मूलच सांभाळा, कशाला जात आहे ना, इलेक्शन करून काय करणार आहे, कशाला पाहिजे, है ना, असे धंदे, असं डिस्कशन होतं. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. लो पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, एकतर रिप्रेझेंटेशन फार कमी आहे. जरी तुम्ही आता बघितलं लोकसभेमध्ये की ते 33% साठी बिल आणलेलं आहे, याच्या आधी मी चर्चा केली होती, पण आता सध्या प्रिव्हेलिंग गोष्ट कंडिशनमध्ये फक्त 14%च आहेत महिला. मग त्यामुळं लिडरशिपच तयार होत नाही आणि मग त्या असं वैयक्तिकली ठामपणे सांगू शकत नाही तिथं की या तुम्ही सुद्धा पॉलिटिकल प्रोसेसमध्ये येऊन तुम्ही काय करू शकता, ऍक्च्युली चांगलं काम करू शकता. इकॉनॉमिक डिपेंडन्स, मोस्ट ऑफ द टाइम फायनान्शियल रिसोर्सेस आणि कंट्रोल जे असतं प्रॉपर्टीचे किंवा जेवढे पैशाच्या रिलेटेड, ते घरांमध्ये मेनच घेतात. त्यामुळे प्रॉब्लेम होतो की इकॉनॉमिकली डिपेंडंट असल्यामुळं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या निर्भर कुणावर आहेत महिला, अजून सुद्धा पुरुषांवरच आहेत. त्यामुळे हे एक कारण आहे. एज्युकेशन नाहीये, अवेअरनेस नाहीये, गॅप्स है ना, लो लिटरसी आणि लिमिटेड पॉलिटिकल अवेअरनेस, हे कारण आहे त्याच्या पुढं. दुसरं, मेल डॉमिनेटेड पार्टी स्ट्रक्चर. मोस्टली जर आपण आपल्या इथं पार्टी बघितल्या, तर आता एवढं मला सांगायचं की अशा किती महिला आहेत की पार्टी स्ट्रक्चरमध्ये त्या नॅशनल प्रेसिडेंट आहेत, फार कमी आहेत.
मोस्टली बघाल तर काय आहे की मेल डॉमिनेन्सच आहे तिथं. कुणी पण बघा, कुठल्याही राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष जर तुम्ही बघायला गेलेले असाल, नॅशनल प्रेसिडेंट, मेल पर्सनॅलिटीज, म्हणजे जिथं इंटरेस्ट असतील तिथं तर सोडलेलं नाहीये. इंडियामध्ये बघा तुम्ही, है ना. पुढं व्हायलन्स अँड सेफ्टी कन्सर्न हे तर आहेच म्हणा. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट ड्यू टू द केअर वर्क, म्हणजे महिलांना जे काम आहे ते केअर, जेवण बनवा, कपडे धुवा, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि लॅक ऑफ इन्स्टिट्यूशनल सपोर्ट, इन्सफिशियंट ट्रेनिंग नाहीये, मेंटरशिप, नेटवर्किंग अपॉर्च्युनिटीज नाहीयेत. सो या पद्धतीनं काय झालेलं आहे, इथं गोष्टी आहेत. सो आता हा मुद्दा पण आपला इथं डिस्कस झालेला आहे. सो इथं आपलं पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे लिमिटेड का आहे, याचे ते 5 ते 6 महत्त्वाचे कारण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता आपण जे वेस्ट एशिया आहे, त्या वेस्ट एशियाच्या संदर्भात आपली इंडियाची जी पॉलिसी आहे, भारताची जी पॉलिसी आहे, तर ती काय आहे आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. आता जे तुमचा बदललेला सिलेबस आहे, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणून नावाची गोष्ट येणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भारताचे दुसऱ्या देशांबरोबर असलेले किंवा दुसऱ्या स्टेट ऍक्टर, नॉन स्टेट ऍक्टर बरोबर असलेले जे संबंध आहेत, त्याची चर्चा जर करा म्हटले तर तुम्हाला पॉइंट्स मिळाले पाहिजेत. सो आता बघा, वेस्ट एशिया मी का घेतलेलं आहे, ऑब्व्हियसली युद्ध, चर्चा भरपूर आहे. पण करायचं काय नक्की मेन्ससाठी हे आपल्याला कळत नाही. राजकीय बातम्या आणि ते खिचडी बघण्यामध्ये आपल्याला फार इंटरेस्ट असतो. पण एमपीएससी आणि युपीएससीची ती मागणी नाहीये. मागणी काय आहे की आपले पॉलिटिकल संबंध कसे आहेत, इकॉनॉमिक संबंध कसे आहेत, नुसतं चांगलं म्हणून चालत नाही. तर एक लक्षात ठेवा, तर पहिला जो मुद्दा इथं आहे तो आहे स्ट्रॅटेजिक डिहायफनेशन. इंडिया मेंटेन्स इंडिपेंडन्स हाय स्टेक रिलेशनशिप with the rival powers such as Israel and the Palestine or Iran or Saudi Arabia, ensuring one bilateral tie is not held hostage by another regional conflict. तर एक लक्षात ठेवा की डिहायफनेशन आहे तिथं. सो स्ट्रॅटेजिकली डिहायफनेशन म्हणजेच काय, की समजा एका देशाचे दुसऱ्या देशाबरोबर चांगले संबंध नाहीत, उदाहरणार्थ इराण आणि इस्रायल घ्या आता समजा, तर याचा अर्थ असा नाही की इराणचा शत्रू जर इस्रायल आहे किंवा त्यांचे संबंध चांगले नाहीत, तर आपले सुद्धा संबंध नेसेसरली त्यांच्याबरोबर खराबच असावेत, अशी आपली धोरणं नाहीयेत. आपण काय म्हणतोय की इस्रायलच्या बरोबर पण चांगले संबंध ठेवा आणि इराणच्या बरोबर पण चांगले संबंध ठेवा. सो याला डिहायफनेशन पॉलिसी असं म्हणतात. म्हणजे डीलिंग टू ॲडव्हर्सियल कंट्रीज डीलिंग विथ द सच कंट्रीज विच आर हॅव्हिंग ॲडव्हर्सरियल रिलेशनशिप्स. म्हणजे दोन देशांमध्ये जर वाद असेल तर त्यांच्याशी इंडिपेंडेंटली डील करायचं, वैयक्तिक स्वतंत्रपणे डील करायचं, ही भूमिका इथं आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, डायरेक्ट सांगतो मी. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये उत्तर लिहिताना हा शब्द आलाच पाहिजे, कारण जो पण व्यक्ती तुमचा इंटरनॅशनल रिलेशनचा सिलेबस चेक करणार आहे किंवा जे पेपर चेक करणारे आहेत ना, त्यांना हे शब्द फार महत्वाचे असतात, है ना. डिहायफनेशन म्हणजेच काय, की दोन देश आहेत, दोन देशांचे संबंध चांगले नाहीयेत, पण आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे आहेत. तर एकाशी संबंध ठेवला तर दुसऱ्याशी वाकडं नकोय, म्हणून याला काय म्हणलं जातं, डिहायफनेशन. दोघांशी सुद्धा आम्ही संबंध इंडिपेंडेंटली चांगले ठेवणार, यांच्याशी ठेवणार, यांच्याशी ठेवणार. मग कसं, आता इराणवर हल्ला केलेला आहे, तर आपण जो स्टँड घेतलेला आहे ना, को स्पॉन्सर केलेला आहे, मगाच्या आर्टिकलमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की इराण आणि इस्रायल किंवा जेवढं पण कंट्रीज आहेत तिथं आपल्याला पीस डेव्हलपमेंट पाहिजे. आम्हाला हे नकोय, तुमच्यातले जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवा, आपल्याला कॉमन गोल्ससाठी, चांगल्या कामांसाठी इथे एकत्र यायचंय. सो हे त्याचा पॉइंट आहे. एनर्जी सिक्युरिटी 2.0 बियॉन्ड द जस्ट बाइंग ऑइल, इंडिया इज बिल्डिंग एक्झिस्टियल interdependence through joint ventures, acquiring stakes in Gulf energy sectors and signing the long-term LNG contracts such as 78 billion deal with the Qatar लास्टिंग अंटिल 2048 है ना. कतर या देशाबरोबर आपण 78 बिलियनची काय केलेली आहे, ऍक्च्युली तिथं डील केलेली आहे. त्याच्यानंतर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, खूप मोठा कॉरिडॉर आहे जो तिकडं युरोपला कनेक्ट करणार आहे. लॉन्च इन 2023 टू लिंक इंडिया युरोप वाय UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन अँड इस्रायल, है ना. कारण मेडिटेरेनियन सीला तो डायरेक्ट कनेक्ट करणार आहे, म्हणजे भूमध्य समुद्राला इंडियाच्या इथून निघणार, सौदी अरेबिया, त्याच्यानंतर जॉर्डन, इस्रायल आणि तिथून डायरेक्ट युरोपला आणि मध्ये भूमध्य समुद्र, असं तिथं कनेक्टिव्हिटी लिंक देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुढं institutionalization, लाइजिंग द सिक्युरिटी कोऑपरेशन. इंडिया हॅज ग्रॅज्युएटेड फ्रॉम सिम्बॉलिक डिप्लोमसी टू स्ट्रक्चर्ड डिफेन्स टाईज इन्क्लुडिंग रेग्युलर हाय कॉम्प्लेक्सिटी मिलिटरी एक्सरसाइज लाईक काय सांगितलेलं आहे, एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग. म्हणजेच याचा अर्थ लक्षात ठेवा की डेझर्ट फ्लॅग जो UAEच्या संदर्भात आपला जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे ना, तर तो आहे तिथं आपला. त्याच्यानंतर एक्सरसाइज सायक्लोन इजिप्त बरोबर आहे. इमर्जिंग ॲज डिफेन्स एक्सपोर्टर सिस्टम्स लाईक ब्राह्मोस मिसाईल. म्हणजे इंडिया जो आहे तो आता सध्या काय करतोय, डिफेन्स सेक्टरमध्ये जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज तर आपण करतोय, जे आपण करंट अफेअरमध्ये वाचतो ना, मिलान,
फ्रान्सच्या बरोबर आहे, स्लिनेक्स कुणाच्या बरोबर आहे, आपला श्रीलंकेच्या बरोबर आहे, इक्वेरियन आहे ना, तर तो मलेशिया, इंडोनेशिया आय थिंक त्या देशांचा आहे. तर असे जे एवढे पण आपले काही एक्सरसाइज आहेत, त्याच्याच बरोबर आपण आता डिफेन्स सेक्टर्समध्ये लागणारे जेवढे पण काही वॉर हेड्स आहेत, म्हणजेच तिथं लागणारे जे क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल्स आहेत, जसं की ब्राह्मोस, हे आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे. वी आर एक्सपोर्टिंग, द्यायला लागलेलो आहे आपण दुसऱ्या देशांना. मेरीटाईम नेट सिक्युरिटी प्रोव्हाइड, इंडिया डिप्लॉइड ओव्हर 10 वॉरशिप विथ marine commandos to the Arabian Seas and Gulf Aden to promote shipping from piracy and drone strikes while maintaining the strategic autonomy, not joining Western-led military coalitions. म्हणजे एक लक्षात ठेवा की भारताने जे एडनचा आखात आहे ना, त्या आखातामध्ये काय केलेलं आहे, 10 आपल्या तिथं जहाज युद्ध नौका तिथं तैनात आहेत आणि तिथं काय आहे, पायरसी होते, म्हणजे समुद्रामध्ये येऊन आहेत ना चोरी करणारे जे लुटेरे असतात ना, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन म्हणून नावाचा मूवी बघितलेला असेल त्या पद्धतीने, तर त्यांच्या विरोधात मोहिमा असण्यासाठी काय करतात की, किंवा सलमान खानचा एक मूवी आला होता भारत म्हणून, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे बघा, की तो शिपवर असतो आणि शिपवर असताना तिथं ते काय असतात, लुटेरे येतात. सो त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी काय केलेलं आहे, मेरीटाईम सिक्युरिटी आपण तिथं तयार केलेले आहे. चाबार पोर्ट अँड INST इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रेड कॉरिडॉर जो आहे का नाही, शहीद BST म्हणून नावाचं एक टर्मिनल केलेलं आहे इराणमध्ये, आणि चहाबार पण एक आहे, जे मी मागं पण सांगितलेलं आहे. आता ऍक्च्युली थोडंसं ते चहाबार पोर्ट आहे ना, तिथलं थोडंसं आपलं इन्व्हेस्टमेंट आपण पुल बॅक केलेली आहे, कारण जरा कॉन्फ्लिक्टिंग रोलमध्ये आलेले आहे सगळं इराण. त्यामुळं 2024 ला गेलं होतं. सिक्युअर अ गेट टू द सेंट्रल एशिया अँड बायपासिंग द ट्रेडिशनल बॉटलनेक्स, फिनटेक अँड डिजिटल डिप्लोमसी. से फॉर एक्झाम्पल आपण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर शेअर करतोय त्यांच्याबरोबर, UPI वगैरे सारख्या टेक्नॉलॉजी आहेत ते तिकडे द्यायला बघतोय, है ना. सो UPI बद्दल प्रश्न होता, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ह्या टेक्नॉलॉजी आपण तिकडे देतोय UAEच्या बरोबर. कतर फॅसिलिटेटिंग सिमलेस ट्रान्झॅक्शन, म्हणजे जर उद्या तुम्ही UAE मध्ये फिरायला गेला आणि तिथं फोन पेनी जर तुम्ही पेमेंट करायला गेला, होऊ शकतं आता, किंवा UPIने जर पेमेंट करायचं म्हटलं तर 100% होईल. I2U2 ग्रुपिंग है ना, I2U2 फूड सिक्युरिटी कोलॅबरेटिंग प्रोजेक्ट विथ द इस्रायल, UAE अँड USA, है ना. फूड फॉर एनर्जी नावाचे जेवढे पण प्रोजेक्ट आहेत सप्लाय चेनमध्ये, आता मी एवढं सगळं बोलत नाही बसत, पण माहीत असायला पाहिजे. परत ग्रीन एनर्जी ट्रान्झिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन विथ द गल्फ विजन 2030. दिस मूव्स रिलेशनशिप फ्रॉम द हायड्रोकार्बन टू को प्रोडक्शन ऑफ द ग्रीन फ्युएल्स अँड द सोलार ग्रिड इंटरकनेक्शन्स, है ना. सो इंडिया आता सध्या रिन्युएबल एनर्जीवर फोकस देते. त्यांच्या याच्यासाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर्स, ग्रीन एनर्जी ग्रिड्स जे आहेत ना, ते तयार करायचे चाललेले आहे. डायस्पोरा म्हणजे हा शब्द थोडासा तुम्हाला इथं नवीन असेल तर एक लक्षात ठेवा, डायस्पोरा म्हणजे एक शब्द असा आहे, तो तुम्हाला येणार आहे कारण तो सिलेबसचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये अशी लोक की जी भारतामधून दुसऱ्या देशांमध्ये जातात. दुसऱ्या देशांमध्ये कशासाठी जातात, तर कामकाजाने आहे, एज्युकेशनसाठी आहे, प्रत्येक देशात असतात. आता गल्फ कंट्रीजमध्ये लोक कशासाठी काम जातात, हे ऑइलचे जे काम आहेत ना त्याच्यासाठी जातात. मोस्टली कुठून आहेत आपल्या इथं गल्फ कंट्रीमध्ये तर केरळमधून आहेत. तर ते तिथं राहतात, त्यांची सेफ्टी इन्शुअर करणं, हार्मोनायझेशन प्रोग्राम आहे ना. इंडिया सर्टिफिकेशन विथ द गल्फ इंडस्ट्रीज नीड्स ट्रान्झिशन फ्रॉम लो स्किल्ड मॅन पॉवर टू हाय व्हॅल्यू ह्युमन कॅपिटल. म्हणजे आता लो स्किल जे काम असतात का नाही तिथे, ते तेलाच्या खाणीमध्ये वगैरे काम करणं, तिथं जे कामं करतायत त्याच्यापासून हाय ह्युमन कॅपिटल, म्हणजे तिथं समजा जर डॉक्टर्स लागतील, इंजिनियर्स लागतील, त्याच्यानंतर लॉयर्स लागतील, ही जे हाय प्रोफाईल काम आहेत ना, यांच्यासाठी कसं आपल्याला पुश देता येईल ते बघतोय आपण सध्या. कारण तिथे काम करणारे सगळे लोक जवळपास ते तेलाच्या खाणीतच जा, कुठं हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये जा, असेच कामं करतात आणि खूप ऍक्सिडेंटली ट्रॅप होतात त्याच्यामध्ये, आणि अशा कंडिशन्समध्ये कामं करावं लागतं की तिथं जगणं अवघड होऊन जातं. पुढं करंट स्ट्रॅटेजी चॅलेंजेस आता काय आहे की, पहिल्यांदा रिजनल इन्स्टॅबिलिटी, म्हणजे पूर्णपणे तिथं अस्थिरता निर्माण झालेली आहे, आणि त्याच्याच पुढे इकॉनॉमिक प्रेशर फार आहे त्यांच्यावर, आहे का नाही, आर्थिकदृष्ट्या फार दबाव आहे, कारण हे सगळं युद्ध लागलेलं आहे आणि इकॉनॉमी त्यांची पूर्णपणे बऱ्यापैकी तिथं काय होऊ शकते, कोलॅप्स होऊ शकते. सो अशा पद्धतीने तिथं काय आहेत आपले संबंध आहेत. सो वेस्ट एशिया पॉलिसीमध्ये आता मी जवळपास तुम्हाला 8 ते 10 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, जे की तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्सच्या आन्सर रायटिंगसाठी काय आहेत, महत्त्वाचे आहेत, आणि ते तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली लिहू शकता. सो माझं इथं तुम्हाला एक म्हणणं असं आहे, किंवा एक हंबल रिक्वेस्ट अशी आहे की हे फक्त बघू नका, याची नोट डाऊन करा. याची PDF तर आम्ही ग्रुपवर देणार आहोत. एक इनिशिएटिव्ह आम्ही नवीन तयार केलेलं आहे की याच्या बेस्ट आम्ही 10 MCQs जे आहेत ते सप्लाय करणार आहोत. ते तुम्ही सोडवा, त्याच्यावरून तुमचं प्रिपरेशन किती एक्सटेंड पर्यंत प्रॉपरली जातंय ते तुम्हाला कळेल तिथं, आणि यावरून काय कळेल की तुम्हाला की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये मला अजून काय करायचं आणि काय सोडायचं आहे, एवढ्यावर तुम्ही काय करू शकता, प्रॉपरली गोष्टी बघू शकता. सो आता मी एवढं बोलून इथंच थांबतो, आणि इनिशिएटिव्ह जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत भेटूया
नेक्स्ट एपिसोडमध्ये. सो थँक्यू सो मच. जय हिंद. नमस्ते.